हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आता सध्या मी आलेली आहे ब्रिज पॉईंट या रेस्टॉरंटला। तर डिनरसाठी आलेले आहे। तर ऐकलं होतं ब्रिज पॉईंटला छान आहेत, काही स्पेशल गोष्टी आहेत नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये। तर म्हणतात चला जाऊन तर पाहूयात। तर आलेली आहे मी आता, तर बघते आता काय काय त्यांच्या स्पेशल गोष्टी आहेत। व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे आणि हे हॉटेल एक्झॅक्टली कुठे आहे हे पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कळेल। पण आता सध्या मी रावेतच्या ब्रिजवरनं लगेच लेफ्ट घेतला आहे, एक्झॅक्टली लेफ्ट साईडला आहे ब्रिज पॉईंट म्हणून। तर चला आतमध्ये जाऊन बघूयात आता काय काय मेन्यू आहेत, कसे रेट्स आहेत आणि टेस्ट कशी आहे। तर फॅमिली फ्रेंड्स तुम्ही इथं पार्टी करू शकता, छान बँक्वेट हॉल पण आहे। त्यानंतर इथे बघा टीव्ही सुद्धा आहे, मॅच चालू होती त्या दिवशी। इथे बघा हट्स आहेत छोटे छोटे, म्हणजे एक झोपडी टाईप बनवलेलं आहे। तर आम्ही इथेच बसलो आणि म्हटलं चला आता स्टार्टर ऑर्डर करूया। तर स्टार्टरमध्ये मी घेतलं मुर्ग बांबू कबाब आणि अर्जुनला लॉलीपॉप आवडतात त्यामुळे ॲज युजल लॉलीपॉप ऑर्डर केले। तर आम्ही बसलो वेट करतोय, स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे। ऑर्डर केले, थोडंसं सॉरी वगैरे बोलले, येऊन थोडासा लेट होईल त्याला। एक जी आम्ही डिश ऑर्डर केली त्याला थोडासा वेळ लागतो आणि फायनली आली आहे मी तुमच्याशी बोलता। सो अर्जुनला ॲज युजल लॉलीपॉप आवडतात, त्याला लॉलीपॉपच लागतात, तर त्याचे लॉलीपॉप आलेले आहे। मी जी एक स्टार्टर ऑर्डर केलं आहे चिकन बांबू कबाब, त्याला थोडासा वेळ लागतो, तर ते येतं आहे आता। आणि एक चुला चिकन म्हणून त्यांची खास डिश आहे त्यांनी सांगितली, ते ऑर्डर केले, तर ते मेन कोर्समध्ये जातं। तर लेट्स सी। कसं आहे अर्जुन टेस्ट? छान आहे। अरे तू सगळंच तुझ्या प्लेटमध्ये घेतोय वाढून का? मस्त आहे। आणि हे आलं आमचं बांबू चिकन। तर ते बघा बांबूमध्ये छान बनवलेलं आहे। त्यांनी आम्हाला छान सांगितलं, एक्सप्लेन केलं कॅप्टननी की काय काय आहे, कोणती चटणी आहे, कसं, म्हणजे ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि बघूनच असं छान टेम्पटिंग दिसत होतं। आणि प्रॉपर असं बांबूमध्ये त्याच्यासोबत या दोन चटणी मिळाल्या होत्या बघा, ही ग्रीन आणि रेड चटणी। खूप सुंदर टेस्ट होती चटणीची आणि सलाड दिलं होतं त्या प्लेटमध्ये पण, सलाड होतं आणि प्लस याच्यात पण। आणि त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं की ग्रीन आणि रेड दोन्ही याच्यामध्ये चिकन येणार, बांबू चिकनमध्ये। आपल्याला एक जरी हवं असेल म्हणजे अगदी फक्त रेड असतं रेड, पण आम्ही दोन्ही घेतलं होतं कारण ग्रीन मिंट चटणी वापरतात, खूप छान लागतं। ग्रीन आणि रेड पण एक नंबर होतं, तंदुरी फ्लेवरमध्ये होतं। दोन्ही चिकनच आहेत बघा, पण त्यांचा शेप आणि त्यांचं दिसणं वेगळं आहे, पण टेस्ट दोघांची वेगळी टेस्ट होती आणि खूप सुंदर टेस्ट होती आणि एकदम क्रिस्पीनेस होता त्याला, असं छान तो बांबूचा फ्लेवर खूप छान। बघा ना तुम्ही शेप पण बघा त्याचे, आणि ते दिसतंय पण बघा वेगवेगळं, आणि टेस्ट पण वेगळीच होती, पण खूप छान टेस्ट होती। आणि या स्टार्टर्ससोबत आम्हाला त्यांनी गार्लिक ब्रेडसुद्धा दिलं होतं, ते पण खूप छान होतं। सलाड पण जे होतं त्याच्यासोबतच्या स्टिक होत्या कॅरेटच्या, त्या पण खूप छान होत्या, त्याला छान असा मसाल्याचा कोटिंग होता। आणि फायनली आता आमचं आलं चुला चिकन, जे आम्ही मेन कोर्समध्ये ऑर्डर केलं होतं। तर बघा असं मस्त चुलीवरचं चिकन आलं होतं, छान अशी छोटीशी चूल, त्याला असा तंदुरी फ्लेवर, वास पण खूप छान येत होता, सगळीकडे असा धूर धूर झाला होता आणि खूप भारी वाटत होतं असं प्रॉपर मातीच्या मटक्यातलं चिकन आणि त्याला असा तो तंदुरी फ्लेवर। आणि त्याच्यासोबत आम्ही चीज गार्लिक नान ऑर्डर केलं होतं गरमागरम, आणि बघा खूप छान असं बघून वाटत होतं, म्हटलं आता टेस्ट कशी असेल त्यासाठी वेट करत होतो। आणि नान बघा चीज नान होता ते पूर्ण, पण चीज नानपेक्षा गार्लिक नान बेटर राहिलं असतं याच्यासाठी असं मला वाटतं। तर बघा दिसायला तर एकदम छान होतं, ग्रेव्ही खूप छान असा तिला कलर आला होता, खूप छान दिसत होती। आणि मातीच्या मटक्यातलं मला खूप आवडतं, मातीच्या मटक्यातली बिर्याणी असू देत किंवा कुठली भाजी असू देत किंवा साधी वरण आपली डाळ असू देत, खूप छान लागतं आणि दिसायला मस्त होतं। आता टेस्ट माहिती नव्हती
आणि असा तो कोळशांचा एक दम होता त्याला. वा, एकदम छान असा वास सगळा सुटला होता. आणि हा गेला 1 बाईट. आणि वा, जेन्युअनली एकदम छान टेस्ट होती, खूप छान त्याला फ्लेवर होता. चिकन खूप छान शिजलं होतं. आणि म्हटलं चला आपण पण आता एक घास भरवूयात. आणि बघा चिकन किती छान शिजलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही होती आणि टेस्ट अगदी उत्तम. तुला झारू चारते ना अर्जुन, चारू तुला चारते ना, एक घास खाना. बरोबर हा लंडन ब्रिज आहे रावेतचा. हा रोड आहे, असा रोड येतो हा. आणि इथून एंट्री आतमध्ये याची हॉटेलची. टेस्ट खूप छान होती, मस्त टेस्ट होती. जर कधी आला या साईडला जायचं असेल हॉटेलमध्ये तर नक्की या, टेस्ट मस्त होती. तर हे स्टार्टर आणि मेन कोर्समध्येच असं पोट टाऊन झालं आणि अजिबात राईस खायला जागा नव्हती. तृप्त झालो याच जेवणात आम्ही. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मिळतीलच. थँक्यू.